लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने आता थोड्या वेळामध्ये अद्वैतने सांगितलेल्यानुसार सगळ्या डिझाईन कंप्लीट केलेले असतात. आता कला त्या डिझाईन पाहते आणि विचार करते की मध्ये केले आहेत परंतु चांगले आले आहेत. तर त्यानंतर कला त्याचे फोटोज काढते आणि ते फोटोज पटकन सानिकाला पाठवून देते. तर त्यानंतर कला टाईम चेक करते. तेव्हा ते विचार करते की आता ऑलमोस्ट 6 वाजले आहेत, म्हणजे आता नाश्त्याची तयारी मला करावी लागेल. तर रूममध्ये अद्वैतला अचानकपणे जाग येते. तेव्हा अद्वैत विचार करतो की असं काही सहज झोपलो मी. तो पाहतो तर तिथे कला नसतेच. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की म्हणजे मी झोपण्याआधी टाईम चेक केला होता तेव्हा 3:30 पावणे 4 वाजल्या होत्या आणि आत्ता 7 वाजले आहेत. म्हणजे 2-3 तासात तरी काय काय खरेला एवढ्या सगळ्या डिझाईन काढणं शक्यच नाही आहे. परंतु अद्वैत भ्रमात असतो, कारण अद्वैतची मागणी ऑलरेडी कराने पूर्ण करून दाखवलेली असते. अद्वैत विचार करतो की खरेसाठी हे सगळं काही इम्पॉसिबल आहे. हात इंज्युअर्ड आहे, म्हणजे तिने काही डिझाईन बनवल्याच नसलेल्या. तेव्हा आता अद्वैत पटकन खालती येतो, पाहतो तर कला आता ब्रेकफास्टची तयारी करत असते. तेव्हा आता अद्वैत विचारतो की नक्की ते काय करते. तेव्हा कला आता अद्वैतच्या डोक्याला हात लावते. तेव्हा अद्वैत विचारतो की नक्की काय चाललंय तुझं. तर कला म्हणते की नाही, मी चेक करत होते, चुकून तुला ताप वगैरे आलाय का. नाही म्हणजे हल्ली खूप रात्रपाळ्या होतात ना तुझ्या, कधी कामामुळे कधी घोरण्यामुळे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां कळलं, पुढे बोल. तेव्हा आता कला अद्वैतला म्हणते की गेले कित्येक महिने याच किचनमध्ये मी काम करते, आजपर्यंत तू पाहता आला आहेस ना, मग आज मला पहिल्यांदा पाहिल्यासारखं का विचारतोयस. आणि आता तू एवढा दमला असेल, झोप झाली नसेल म्हणून मी स्वतःहूनच गुड मॉर्निंग म्हणावं तर तू माझ्यावरतीच ओरडतोय का, गुड मॉर्निंग का म्हणून विचारतोयस. आता आपण जर एखाद्याला सुप्रभात म्हणलं तरी ते चुकून आपल्याला म्हणणार नाही ना, काय रे सुप्रभात का म्हणतोयस म्हणून. म्हणून मला तुझी काळजी वाटते अद्वैत, काही प्रॉब्लेम वगैरे झालेला नाही आहे ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की प्रॉब्लेम मला कोण आहे मी माहिती आहे ना. त्यावरती कला सांगते की हो चांगलं माहिती आहे, तूच अद्वैत चांदेकर आहेस. कला अद्वैतला विचारते की कॉफी घेणार आहेस का. तेव्हा अद्वैत फक्त हां बोलतो. तर तिथे कला आता अद्वैतला थँक्यू म्हणते. तेव्हा कला म्हणते की काय आहे ना, रात्री तू घोरला नाही आहेस, त्यानंतर सतत मला उठवून हैराण केलं नाही आहेस ना मी घोरतोय का म्हणून विचारून, त्यासाठी थँक्यू. काल तुम्हाला रात्रभर छान झोपू दिलंस ना म्हणून. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की खरंच खूप फ्रेश दिसते आहे, कदाचित तिची झोप चांगली झाल्यामुळे तर दिसत नाही आहे ना. अद्वैत कलाला म्हणतो की काल रात्रभर मी काम करत होतो, त्यामुळे माझी झोपही नीट झालेली नाही आहे आणि मी सानिकाला डिझाईन पाठवण्यासाठी सांगितलं होत्या, अजूनही पाठवले नाही आहे, विचारतोच तिला. तेव्हा आता कला थोडीशी घाबरते. इतक्यात आता अद्वैतला सानिकाने डिझाईन पाठवल्याचे मेल आलेले असतात. जेव्हा अद्वैत त्या डिझाईन पाहतो तेव्हा अद्वैत थक्कच होऊन जातो. अद्वैत आता कलाकडे पाहतो तर कला फक्त एक स्माईल देते. तर अद्वैत विचार करतो की हिच्या तर हाताला लागला आहे, मग हिने या डिझाईन एवढ्या परफेक्टली वेरेवरती कशा काय दिल्या. राहुल आता रोहिणीच्या रूमकडे आलेला असतो आणि जोरजोरात दरवाजा ठोठावतो. तेव्हा आता रोहिणी खूप चिडते आणि विचार करते की एवढ्या सकाळ सकाळ कोण आले असेल. तर रोहिणी दरवाजा उघडते. समोर राहुलला पाहून ती विचारते की राहुल, इतक्या सकाळी तू इथे का आला आहेस, झोपही देत नाही आहेस का नीट. तेव्हा आता राहुल म्हणतो की मॉम, माझ्याकडे एक भारी न्यूज आहे, तीच तुला सांगण्यासाठी आलोय. तेव्हा आता रूममध्ये आल्यानंतर राहुल रोहिणीला सांगतो की मी नैनाला ना मॉडेलिंग करण्यासाठी फुल मोटिवेट करतोय आणि त्यातून तिला आता स्वामीनाथनचं ज्वेलरीचं सूट सुद्धा मिळालं आहे. राहुल रोहिणीला म्हणतो की आता ही गोष्ट जर घरामध्ये कळाली तर फुल ड्रामा होईल. त्यावरती रोहिणी म्हणते की तू जो प्लॅन केला आहेस ना तो फक्त आपटी बार आहे, आपल्याला खूप मोठं बॉम्ब फोडायचा आहे, त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल. तर रोहिणी राहुलला दुसरा प्लॅन सांगते. ती म्हणते की एक काम कर, स्वामीनाथनच्या ॲड शूटच्या दिवशीच नैनाला दुसरी कुठली तरी त्याच्यापेक्षाही मोठी ॲड शूट मिळवून दे. त्यावरती आता राहुल चिडतो आणि म्हणतो काहीतरी काय बोलतेस मम्मा. तर रोहिणी सांगते की राहुल हो, म्हणजे ती ॲड शूट अशी असायला हवी की तिथे ना फॅशनेबल कपडे, मेकअप वगैरे असं काहीतरी असायला हवं. काय आहे ना राहुल, की कोणत्याही परिस्थितीत ते नाही ना घरगुती दिसायला नको, तर खरी मजा येईल आणि एका दगडात आपण दोन पक्षी मारू. तर राहुल आता त्याला काहीच समजत नाही. तेव्हा रोहिणी त्याला प्लॅन समजावते. ती म्हणते की हे बघ, नैना पैशांसाठी किती स्वार्थी मुलगी आहे हे चांगलंच माहिती आहे. जर तिला आता ॲड शूटिंगसाठी जास्त पैशांची जर ऑफर आली तर ती तीच घेईल आणि मग काय होईल, स्वामीनाथनची ॲड शूटला जर नैना नाही पोचली तर त्यांची नाराजी अद्वैतला झेलावी लागेल. म्हणजे अद्वैत आता
घरामध्ये येऊन नैनावरती चिडून खूप मोठा तमाशा करेल आणि त्यानंतर जर नैनाला दुसरीच ॲड शूट मिळाली तर त्यामुळे चांदेकरांची बदनामी होईल. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मरतील. राहुल तिथे आता रोहिणीला म्हणतो की काहीतरी काय बोलतेस मॉम, अगं नैना माझी बायको आहे. तेव्हा आता रोहिणी त्याला समजावते. ती म्हणते की मूर्ख मुला, सगळ्यात आधी ती नैना कलाची बहीण आहे, त्यामुळे बोलणी कुणाला खावी लागतील तर कलाला. तेव्हा आता राहुलच्या डोक्यात ट्यूब पेटते. तेव्हा तो म्हणतो की अच्छा असं आहे तर वाव मॉम, खरंच तू खूप हुशार आहे. असं म्हणत आता राहुल रोहिणीच्या प्लॅनचं कौतुकच करतो. तर कॅफेमध्ये आता काजू सोहमची वाट पाहत असते. ती विचार करते की आज आला नाही हा, कदाचित कालच्या माझ्या फायटिंगला घाबरला की काय. परंतु नाही नाही, असं नसेल. मग हा सकाळ सकाळ उगवला का नाहीये, प्रत्येक वेळेस तर येऊन बसलेला असतो ना इथे. तर इतक्यात आता एक मुलगी काजूला खुणवून ती ऑर्डर घेण्यासाठी बोलावते. तेव्हा आता काजू म्हणते की 1 मिनिट, इथलं काम झालं ना की तुमचीच ऑर्डर घेणार. तेव्हा आता काजू विचार करते की आत्ता जर हा सोहम इथे असताना तर त्यांना म्हणाला असता की अरे असं शुकशुक करायचं नाही, बॅड मॅनर्स आहेत. गिराईक तर देव असतो ना आपल्यासाठी. बरं झालं तो आलेलाच नाहीये, उगाचच मला पकवतो खूप. तर काजू विचार करते की ठीक आहे, चला आता हा आला नाही म्हटल्यानंतर आपल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल. आणि काजू ऑर्डर घेण्यासाठी जाते. तर चांदेकरांच्या घरामध्ये कला आबांना गोळ्या देते. तेव्हा अद्वैत विचारतो की हात बरा झाला वाटतं तुझा, म्हणजे कामं करतेस म्हणून विचारलं. तेव्हा कला म्हणते की छे रे, मला ना कामं करता येत नव्हती, खूप दुखत होता ना म्हणून मी रुमाल बांधला. त्यावरती अद्वैत म्हणतो की असं रुमाल बांधून काही होत नसतं, त्यासाठी मलम लावावं लागतं, त्यानंतर गोळ्या घ्याव्या लागतात, सगळं वेळेवरती करावं लागतं खरे. आणि बाकीच्या जास्त ॲक्टिव्हिटी करू नकोस बरं का, ज्याच्यामुळे हाताचा वापर येईल आणि हात दुखेल. तेव्हा आबा त्या दोघांमधलं सगळं बोलणं ऐकत असतात आणि त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. तेव्हा कला म्हणते की नाही नाही, मगाशी तर कुरिअरवाला आला होता, साधे पेन धरून मला सहीसुद्धा करता आली नाही रे. अद्वैत नक्की का आणि कशासाठी असं बोलतोय हे कलाला माहिती असतं, परंतु आबांना कळत नाही. त्यावरती अद्वैत म्हणतो अरे रे, गेट वेल सुना. त्यावरती आबा जोरजोरात हसतात. तर अद्वैत विचारतो की काय झालं आबा. तर आबा म्हणतात की अरे गेट वेल सूनचा एक वेगळा अर्थ आहे, म्हणजे कलासारखी प्रत्येक घरात सून हवी. अद्वैतला कळतच नाही. तेव्हा आबा परत हसतात आणि सांगतात काही नाही रे, शब्दांचा खेळ केला फक्त. इकडे आता राहुलच्या प्लॅनिंगनुसार एका व्यक्तीने नैनाला ॲड शूटिंगसाठी फोन केलेला असतो. तेव्हा आता तो विचारतो की नैना चांदेकर आहेत का. तेव्हा नैना हो म्हणते. तर तेव्हा तो सांगतो की एक ज्वेलरीची ॲड शूटिंग आहे, काय आहे ना, आम्ही एक मॉडेल बघितली होती, परंतु काही कारणाने आम्ही तिला कॅन्सल केलं आहे. परंतु त्यानंतर तुमचा रेफरन्स आम्हाला मिळाला. हाईट, बॉडी, फिगर अगदी आम्हाला हवं तसं आहे. तुम्ही ॲड शूटिंगसाठी याल का आजच. तेव्हा आता नैना म्हणते आज आज येणं खूप डिफिकल्ट आहे. तेव्हा आता राहुलच्या सांगण्यावरून तो व्यक्ती नैनाला सांगतो की काय आहे ना मॅडम, आम्हाला आजच शूटिंग करावं लागणार आहे. काय आहे ना, आम्ही आमच्या क्लायंटला तशी कमिटमेंट दिली आहे ना. तर तो व्यक्ती आता म्हणतो की मॅडम 1 तासाची शूटिंग आहे आणि त्याचे तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. तेव्हा आता स्वार्थी नैना लालचीपोटी त्यामध्ये विचार करते. ती म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला कॉल बॅक करते. तर नैना आता खूप विचार करते. ती म्हणते की काय करू, स्वामीनाथनना काय सांगू मी, परंतु इकडे तिकडच्यापेक्षा जास्त पैसेही मला मिळत आहेत. तर नैना आता दुतर्फी कोंडीत सापडलेली असते. तोपर्यंत तो व्यक्ती राहुलला त्याचं काम झाल्याचं सांगतो. तर राहुल आता त्याच्या कामगिरीवरती खूप खुश होतो. अद्वैत आबांना सांगतो की आबा आज ना आपल्या ज्वेलरीचं ॲड शूटिंग होणार आहे, तर तिथे स्वामीनाथनसुद्धा येणार आहेत, तुम्हीही चला ना प्लीज. तेव्हा आबा म्हणतात की नाही नाही, अरे पावसा पाण्याचं माझी तब्येत खराब होईल ना, नको बाबा मला, तू कलाला घेऊन जा. तेव्हा आता अद्वैत गप्प बसतो. तर तिथे कला म्हणते की नाही नको आजोबा. तसंही याला काय वाटतं माहिती आहे का, की याच्या कामातलं मला काहीच कळत नाही, त्यामुळे राहू देत. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चुकीचं आहे त्यामध्ये. तर कला म्हणते की मग मी तेच सांगते ना अद्वैत, की मला तुझ्या कामामधलं काहीच कळत नाहीये. तर अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो की तू काय मला आबांसमोर खोटं पाडायला बघतेस का, मुद्दाम करतेस का हे. तेव्हा आता कला म्हणते की मी खोटं बोलतच नाही आहे आणि खोटं कोणाला पाडतही नाही आहे, का सांग, माझं आडनाव काय आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो खरे. कला म्हणते की हो. तर अद्वैत कलाला म्हणतो की आडनाव, तुझ्या नावाचा आणि खरं बोलण्याचा याचात दूरपर्यंत कसलाच संबंध नाही आहे. त्यावर ते आता आबा तर डोकं धरून बसतात. ते म्हणतात की अद्वैत, अरे काय चाललं आहे, आत्ता तर दोघांचा सुसंवाद चालला होता ना आणि अचानकपणे आता वाद घालताय.
अद्वैत आबांना सांगतो की तेच तर सांगतोय ना आबा, बिझनेस रन करणं वेगळं आणि घरची कामं सांभाळणं वेगळं असतं. हिला जमणार आहे का ते? तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत, मी स्वतःहून तुझ्या पाठीमागे लागलेलीच नाहीये. मी तर उलट आजोबांना हेच सांगते की मला जायचंच नाहीये तुझ्यासोबत. इतक्यात आता आबा म्हणतात की अद्वैत, अरे काय चाललं आहे तुमचं? तुम्ही सतत का वाद घालताय? आणि अद्वैत, तुझी बायको आहे ना ती, असं कसं वागू शकतोस तू? आता उद्या तुम्हाला पोरं होतील तेव्हा काय करणार आहात? असेच भांडत बसणार आहात का? अरे जरा कमी भांडा. तेव्हा आता अद्वैत आणि कला दोघेही त्यांना सॉरी म्हणतात. आबा अद्वैतला आता ठणकावून सांगतात की हे बघ अद्वैत, कलाला त्या सगळ्यातलं काही माहिती नसलं तरी तिला घेऊन जाऊन तुला सगळं तिला माहिती करून द्यावं लागेल. आणि कला, तूही त्याच्यासोबत जायचं आहेस. अरे नवरा बायको आहात ना तुम्ही, असं कसं काय वागता तुम्ही? तेव्हा आता आबांनी सांगितल्यामुळे अद्वैत गप्पच बसतो. आबा उठून जातात तेव्हा कला अद्वैतकडे रागाने पाहते आणि तेथून निघून जाते. तर इकडे आता स्वामीनाथनच्या शूटिंग सेटवरती अद्वैत कला दोघेही पोहोचलेले असतात. तेव्हा आता स्वामीनाथन त्यांना म्हणतात की तुम्ही दोघे चालात, नैना नाही आली का? तेव्हा आता अद्वैत कलाला प्रश्न पडतो. तर कला म्हणते की नाही, ताई नाही आली माझ्यासोबत. त्यावरती आता स्वामीनाथन सांगतात की ठीक आहे, नैना येईपर्यंत आपण आपल्या या डिझाईन शूटबद्दल सगळं काही बोलूयात. हे बघा, आपले डिझाईनचे शूटिंग डिझाईन कशा आहेत, इंडो वेस्टर्न आहेत ना, त्यानुसार आपल्याला शूट करावं लागेल. म्हणजे कलर पॅनल वगैरे सगळं काही ठीक आहे का ते पाहावं लागेल. अद्वैत हा गप्पच असतो, परंतु त्यासंबंधी सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन तर स्वामीनाथनना कलाच देत असते. ते पाहून अद्वैत चकित होऊन कलाकडे पाहतच राहतो. तर तिथे आता स्वामीनाथन कलाच्या बुद्धीचं कौतुकच करतात. ते म्हणतात की मिसेस चांदेकर, खरंच ही एवढे वर्ष झालं मी बिझनेस करतोय, परंतु ही इतकी महत्त्वाची गोष्ट माझ्या ध्यानात सुद्धा नाही आली. खरंच थँक्यू सो मच. तेव्हा आता अद्वैतलाही ते थँक्यू म्हणतात. तर अद्वैत म्हणतो इट्स माय प्लेजर सर. त्यावरती कला मनामध्ये चिडते आणि म्हणते की इथे सुद्धा मीच. तर स्वामीनाथन सांगतात की ठीक आहे, तुम्ही बसा, आपण नैना येण्याची वाट पाहूयात. तर आता अद्वैत कलाला प्रश्न पडतो की स्वामीनाथन सतत नैनाचं नाव का घेत आहेत? इकडे आता नैनाचं मॉडेलिंगसाठी मॉडर्न ड्रेसमध्ये राहुल तिचे फोटोज काढत असतो. तेव्हा आता राहुल हा नैनाला वेगवेगळ्या पोज देण्यासाठी सांगत असतो. तेव्हा आता नैना मनामध्ये विचार करते की थोडे थोडे पैसे कमवण्यापेक्षा 10 लाख एकदम कमावलेले किती चांगलं आहे. परंतु काय करू मी? स्वामीनाथनचे ॲड करू की नको? नैना आता विचार करते. तेव्हा आता राहुल म्हणतो की काय झालं नैना, तू अशी थांबलेस का? इतक्यात आता नैना काही बोलणार, राहुलला फोन येतो. तेव्हा राहुल म्हणतो की ऐक ना नैना, मला एक इमर्जन्सी आले आहे, मला जावं लागेल प्लीज. तेव्हा आता राहुल बाहेर जातो आणि मनामध्ये विचार करतो की नैना, मला जे वाटतं आहे ना तोच निर्णय तू घेणार आहे. नैनाने आता खूप चुकीचा निर्णय घेतलेला असतो. ती राहुलच्या लावलेल्या स्ट्रॅपमध्ये अडकते आणि नैना विचार करते की नाही नाही, मी आता ते शूटिंग करायला तयारच होते, माझा होकार कळवते. तेव्हा आता नैना त्याच व्यक्तीला परत रिटर्न कॉल करते आणि सांगते की मी तुमचे शूट करायला तयार आहे, तुम्ही फक्त मला लोकेशन पाठवा. तेव्हा आता तो व्यक्ती सांगतो की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागेल मॅडम. तर नैना सांगते की ठीक आहे आणि त्यानंतर फोन ठेवून देते. तर राहुल इकडे आता रोहिणीकडे येतो आणि नैनाचे मॉडर्न ड्रेसमध्ये काढलेले सगळे फोटोज तिला दाखवतो. त्यांचा प्लॅन वर्क झालेला असतो. नैना सापळ्यात अडकते. तर स्वामीनाथनच्या ॲड शूटिंगच्या सेटवरती आता स्वामीनाथन येतात आणि विचारतात की नक्की काय चाललं यार हे सगळं. तेव्हा आता तेथील एक मुलगी सांगते की सर, आम्ही नैना मॅडमला कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या कॉल रिसीवच करत नाही आहे. तेव्हा आता स्वामीनाथन खूप चिडतात आणि ते अद्वैत कलावरतीच ओरडतात. ते म्हणतात की अरे यार काय चाललं आहे अद्वैत चांदेकर, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. त्यावरती अद्वैत आता धक्क्याने उठतो आणि विचारतो की आय एम सॉरी सर, परंतु तुम्ही नक्की कोणत्या नैनाबद्दल बोलताय मला कळतच नाही आहे. त्यावरती आता स्वामीनाथन सांगतात की नैना, तुमच्या भावाची बायको मिस्टर अँड मिसेस चांदेकर, तुम्हाला साधी गोष्ट लक्षात येत नाही आहे का? अहो, ती तुमच्या घरातली व्यक्ती आहे ना. स्वामीनाथनच्या रागाचा पारा खूप चढलेला असतो आणि ऐकून मात्र आता अपमानित हे कला आणि अद्वैतला व्हावं लागतं. स्वामीनाथन आता अद्वैतला जाब विचारतात. ते म्हणतात की अरे, आधी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी मला काम द्या काम द्या म्हणून मागे 30 लागली होती ना. जेव्हा जेव्हा मी मीटिंगसाठी तुमच्या पेढीमध्ये यायचो तेव्हा तर ती माझ्यासाठी तिला शूट करायचं आहे म्हणून सांगत होती ना, आणि ती तुमच्या घरातली व्यक्ती आहे म्हणून आता मी विदाऊट फोटोशूट तिला ॲड शूटिंगसाठी घेतलं होतं. आणि तुम्हाला यात सगळ्यातलं काहीच माहीत नाही आहे. हे माझ्यासाठी किती सरप्राईजिंग आहे माहिती आहे का तुम्हाला? पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत हा कलाला विचारतो की म्हणजे आता नैना, तुझी बहीण ही मॉडेल आहे, तुला माहिती नव्हतं? तेव्हा आता अद्वैतला कला सांगते की जसं तुला आत्ता कळलंय ना अद्वैत, तसंच मलाही आत्ता कळलं आहे. आणि नैनाताई ही मॉडेल आहे ही गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे. ही जर गोष्ट बाहेर गेली ना
तर आपल्या चांदेकरांच्या नावाची किती वाबाडे निघतील कळतं आहे का तुला? तेव्हा आता स्वामीनाथन अद्वैतला विचारतात की अद्वैत, प्लॅन बी काय आहे? तेव्हा आता अद्वैत विचार करतो की म्हणजे, तर तिथे आता स्वामीनाथन अद्वैतला सांगतात की आता हे मॉडेल यापैकी जर कोणी आले नाही तर तुला स्वतःला शूट करावं लागेल. तेव्हा आता अद्वैत तयार होतो. तर त्यानंतर दोन्ही मॉडेल अद्वैतसोबत फोटोशूट तर करतात, परंतु तो कॅमेरामॅन तिथे आता सांगतो की सर, अद्वैत सरांसाठी या दोन्ही मुली कॉम्प्लिमेंट करत नाहीत, त्यांच्यासाठी त्या छानच दिसत नाही आहेत. तेव्हा आता स्वामीनाथन स्वतः कलाला सांगतात की हे बघ कला, आता अद्वैतसोबत शूट तू कर. तेव्हा कलाला मोठा धक्काच